आजचा शेड्यूल थोडा एकदम जाम होता. आज सगळे कस्टमर अचानक एकाच वेळेस आले. 6-7 गाड्यांच्या डिलेवरी द्यायच्या होत्या. काहींच्या लोनच्या प्रोसेस होत्या, काहींची कॅशची प्रोसेस होती, काहींची पैशांची वगैरे अरेंजमेंट वगैरे चालू होत्या, काही डिलेवरी द्यायचे काम चालू आहे, फोटो वगैरे काढायचे काम चालू आहे. आता सकाळची दुपार होऊन गेली तरी जेवण काय झालं नाही आहे. बघू आता अजून खूप साऱ्या डिलेवरी आहे, त्यानंतरच होईल. भेटूयात. हाय, आजच्या काम तर आवरलंय. आज 7-8 गाड्यांच्या डिलेवऱ्या होत्या. अचानक सगळे कस्टमर एकत्र आल्यामुळे थोडी जम्बलिंग झाली. काही गाड्यांच्या उद्यावरती गेलंय, काही आज डिलिव्हरी केलंय. शॉप आवरली आहे आणि सकाळपासून काही जेवण करायला वेळ भेटला नाहीये. म्हणलं आज घरी गेल्यावर लवकर जेवण करू आणि झोपून घेऊ. तर बाहेर शॉपमधून निघल्या जे पुण्यात 3-4 गाड्या ठेवलेल्या आपण, ज्या तिकडून आणायच्या होत्या पोर्टर वगैरे करून, तर तिकडून फोन आला की तिकडे या, डॉक्युमेंट क्लिअर करायचे. चालले आता आवरून तिकडं. चला भेटूया. काय नाही केल चालला होता घरी. काय आता तू लावलंय ते दुसऱ्या गाड्या आणायच्या म्हणताय पुण्यामधून. कसं वाटतंय मग आता? झालं जेवण? झालं जेवण कसं सकाळपासून आज डोक्याला ताण झालं. सकाळपासून डिलेवरी करू करू फार एवढे गाड्या दिले आणि जेवायला टाइम नाही. सगळ्या लोकांचे स्वप्न पुरे करता करता इथे आपण उपाशी राहतो. आपले स्वप्न राहिले आता फक्त जेवायचे. चला चला लवकर आता. चला गाड्या घ्यायचे तर काम आवरले, डॉक्युमेंटचे पण काम आवरले. आता काहीतरी इथं जवळपास खाऊयात आणि जाऊयात परत घरी. जेवण सोडले ते फोटो व्हिडिओ काढताय भाऊ. चला जेवण घ्या पहिले, चला घरी. जेवण वगैरे तर बाहेरच झालंय. जाऊयात आता घरी. आपल्या कारची वाट बघतोय कधी येते. चला गाडी आली आपली, पार्किंगला गेली होती. चला लवकर घरी जायचं आम्हाला.